आयुष्यभर स्वतःची आवड मारून आमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा मी बाप पाहिला. जवळ पैसे असो नसो तरी आमचा बर्थडे करणारा, आम्हाला नवीन नवीन कपडे घेणारा मी बाप पाहिला. पण कधीच मी त्या बापाला स्वतःची हौस म्हणून स्वतःला कपडे घेताना किंवा स्वतःचा बर्थडे करताना नाही पाहिला. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर माझ्या वडिलांचं आहे ना 26व्या वर्षी लग्न झालं. त्याच्या आधी ते पण हौस मौस करायचे, त्यांना पाहिजे ते वस्तू घ्यायचे. पण त्यांचं लग्न झालं, आम्ही झालो. मग त्यांनी त्यांच्या सगळ्या इच्छा सोडून दिल्या आणि फक्त आमच्या इच्छांकडे लक्ष दिलं. आणि ह्या माझ्या विठ्ठलाची उद्यासाठी आधी मी कमावता नव्हतो म्हणून मला कधी वडिलांचा बर्थडे नाही करता आला. पण जसा मी कमावता झालोय तसा वडिलांचा एक पण बर्थडे नाही सोडला. नाकांता सण त्यांना नवीन कपडे बिना घेता जाऊन दिला. त्यांनी माझा 5वा बर्थडे लय मोठा केलता म्हणून माझी आधीपासून इच्छा होती की मला त्यांची साठी लय मोठी करायची. आणि उद्या तोच दिवस आहे. उद्याचा बर्थडे मी मोठा करू शकतो ह्याचा मला आनंद आहे. पण माझ्या हिरोचं वय आता 60 झालंय. तो आता थकायला लागलाय. त्याच्या कपाळावरती हातावरती सुरकुत्या यायला लागल्यात. त्यांनी त्याचं पूर्ण आयुष्य माझ्यासाठी संघर्ष केलं, कष्ट केलं. पण तेव्हा तो ना कधी थकला ना कधी रडला. पण आता मी त्याला थकताना बघतो, त्याचा हातपाय दुखताना बघतो, ते तर मी काहीच बदलू शकत नाही. पण ना मी त्याला कधी दुःखात रडताना बघितलंय ना मला त्याला तसं बघायचंय. मग त्यासाठी मला जितकं कष्ट करता येईल त्याच्यापेक्षा जास्त कष्ट करायचंय आणि बारक्यापणी सारखं एकदा सगळ्यांपुढे त्याला मिठी मारायचंय आणि कायम त्याला आनंदी ठेवायचंय.